कुकिंग किचन टिप्स आणि ट्रिक्स. 1. फरशीवर जर चुकून हातातून अंडे पडून फुटले तर त्यावर थोडेसे पीठ टाका. त्यामुळे फरशीचा वास देखील निघून जाईल आणि अंडे देखील सहज उचलता येते. 2. कांदे पटकन चिरले जावे आणि साल देखील लवकर निघावी म्हणून आधी कांद्याची मागची पुढची देठ काढून 4 भाग करावे. असे केल्यास कांद्याची साल लवकर निघते. 3. चपाती बनवण्यासाठी नॉनस्टिक किंवा ॲल्युमिनियमचा तवा अजिबात वापरू नये. त्यामुळे आपल्या शरीरात हे धातू रोज थोड्या थोड्या प्रमाणात जातात. म्हणून चपातीसाठी नेहमी लोखंडाचा तव्याचा वापर करावा. 4. एखाद्या डब्याचे किंवा बरणीचे झाकण घट्ट बसले असेल तर त्याच्या झाकणाच्या कडेला थोडेसे तेल आणि मीठ एकत्र करून लावावे. थोडा वेळ तसेच राहू द्यावे. मग हळूहळू फिरवून झाकण उघडल्यास झाकण लगेच उघडते. 5. ज्या डब्यात आपण खाण्याचे गोड पदार्थ ठेवतो त्या डब्याला बाहेरून मुंग्याचा खडू फिरवा. यामुळे डब्यात मुंग्या जाणार नाहीत. 6. डाळ किंवा भात शिजवताना कुकरच्या झाकणावरून पाणी बाहेर येत असेल तर कुकरचे झाकण लावण्याआधी झाकणाला आतून थोडेसे तेल लावा. यामुळे कुकरच्या बाहेर पाणी येणार नाही. 7. मसाला दूध बनवताना ते अजून टेस्टी बनवण्यासाठी त्यामध्ये थोडेसे मिल्क पावडर देखील घालावी. 8. हिरव्या भाज्या जर कोमेजून गेल्या असतील तर भाज्या बुडतील एवढ्या पाण्यामध्ये 1 लिंबू पिळून त्यामध्ये भाज्या अर्धा तासासाठी ठेवा. भाज्या एकदम ताज्या टवटवीत होतील. 9. कोणतेही सूप बनवताना त्यामध्ये थोड्या थोड्या प्रमाणात धने जिरे भाजून त्याची पावडर आणि हिंग टाकावा. त्यामुळे सूप चवीला छान लागते. 10. रोज आपण एकाच भांड्यात चहा करतो. त्या भांड्यात डाग पडतात. ते भांडे घासण्यापूर्वी मिठाने चोळल्याने डाग चटकन निघतात. 11. वरण बनवताना त्यामध्ये थोडेसे आमसूल किंवा चिंच घातल्याने वरण छान लागते. 12. रव्याचे आप्पे बनवताना जेवढा रवा घेतला असेल त्याच्या निम्मे दही घालावे आणि बाकीचे पाणी घालून बॅटर बनवा. यामुळे आप्पे परफेक्ट होतात आणि चवीला देखील छान लागतात. 13. घरी फ्रेंच फ्राईज बनवण्यासाठी बटाट्याचे उभे पातळ काप करून धुवून घ्यावे. त्यानंतर त्यामध्ये थोडेसे कॉर्नफ्लॉवर आणि मीठ घालून तळावेत. कॅफेसारखे फ्रेंच फ्राईज घरच्या घरी बनतात. 14. कोणतीही फळे म्हणजे चिकू, सफरचंद, गोड पेरू खाताना त्याची साल न काढता खावी. सालीसकट खाल्ल्याने पोट साफ होण्यास मदत होते. 15. गुलाबजामुन बनवताना गुलाबजामुन तळून झाल्यावर त्यांना पिनने बारीक होल करून घ्यावेत. म्हणजे पाकात टाकल्यावर गुलाबजामुनमध्ये पाक छान आतपर्यंत मुरला जातो. 16. टोमॅटोची चटणी बनवताना त्यामध्ये थोडासा गूळ देखील घालावा. टोमॅटोच्या चटणीला छान आंबट गोड चव येते आणि खायला देखील अप्रतिम लागते. 17. मेथीची भाजी बनवताना त्यामध्ये थोडासा जाडसर शेंगदाण्याचा कूट घातल्यास मेथीची भाजी चवीला छान होते. तसेच कडवटपणा देखील कमी होतो. 18. डोकं दुखत असेल तर ओवा हलका गरम करा. टिश्यू पेपरवर किंवा पातळ सुती कापडावर गुंडाळा आणि त्याचा वास घ्या. यामुळे डोकेदुखी दूर होईल. 19. पितांबरीने भांडी घासल्यास हात काळे होतात. अशा वेळेस थोडेसे खोबरेल तेल, मीठ आणि डिटर्जंट पावडर एकत्र करून हात धुवा. हात लगेच स्वच्छ होऊन हाताचा काळपटपणा निघून जातो. 20. कधीकधी घरात पितांबरी पावडर नसेल अशा वेळेस थोडीशी रांगोळी आणि निरमा पावडर एकत्र करून तांब्याची पितळेची भांडी घासा. भांडी स्वच्छ होतील. 21. मच्छी खाल्ल्यानंतर दूध व दुधाचे कोणतेही पदार्थ खाऊ नये. 22. जेवणात कमी मीठ खाणाऱ्या लोकांना कधीही किडनीचा कोणताही त्रास होत नाही. 23. साखरेचा चहा पिण्याऐवजी गुळाचा चहा प्यावा. कारण गुळामध्ये भरपूर प्रमाणात आयर्न आणि कॅल्शियम असते. 24. बेसन बनवताना गुठळ्या पडत असतील तर एका वाटीमध्ये थोडेसे बेसन घेऊन पाण्यामध्ये मिक्स करून फोडणीमध्ये घालावे. यामुळे बेसनमध्ये गुठळ्या पडत नाहीत. 25. लसूण सोलून झाल्यानंतर हाताचा वास येत असेल तर हातावर थोडे मीठ व सोडा लावून स्वच्छ हात धुवावा. लसणाचा वास निघून जाईल. दिलेल्या टिप्स आवडल्या तर लाईक, शेअर आणि अशाच नवीन टिप्ससाठी फॉलो करा. धन्यवाद.